80% भारतीय कर्मचारी हे अँझायटी, डिप्रेशन, स्लीप डिसऑर्डर आणि बर्नआउटचा अनुभव घेत आहेत, पण त्यातले फक्त 10 ते 12% लोकच पोलपंडितचा तुमचा हा जो सर्वे आहे किंवा रिझल्ट आहे हा बरोबर आहे. फार्मा, IT, बँकिंग, इन्शुरन्स ते दिसतात फार छान, त्यांचे ऑफिसेस फार छान असतात, पण ते काम करण्याची पद्धत फार अघोरी वाटते मला नेहमी. खूप वेळ झोप घेऊनही थकल्यासारखं वाटतं है ना. प्रॉब्लेमचे सोल्युशन लवकर सापडत नाही, असं ब्लँक झाल्यासारखं वाटतं अनेक वेळा. तर हे सगळे इश्यूज ह्या सगळ्या अतिकामामुळेच आहे. आपल्याला असं नेहमी वाटतं की जो कामगार किंवा जो मजूर काम करतो त्याला जे पैसे भेटतात, त्याला जो मोबदला भेटतो तो त्याच्यात खुश नसावा, त्याला त्याच्यात समाधान नसावं. पण हे असं नाही आहे. तर 77% मजदूर किंवा कामगार वर्ग आहे हा समाधानी आहे. कार्यालयीन कामकाज करणारे जे व्यक्ती जे व्हाईट कॉलर जॉब करतायत त्यांना सगळं चांगलं मिळत असताना ते मोबदल्याविषयी असमाधानी काय? ते माझ्याकडे अशा काही केसेस आल्या आहेत की जे कोरोनामध्ये काम करून घरात बसून त्यांचे सोशल स्किल ऑलमोस्ट गेले आहेत. आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती तासाला $8 आहे फक्त, आणि जे प्रगत देश आहेत उदाहरणार्थ आयर्लंडचे सगळ्यात जास्ती आहे $151 पर आवर.